नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या घरगुती भोजन या मराठी चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट आणि झटपट होणारे रव्याचे आप्पे. त्यासाठी मी इथे घेतलेले आहे 1 वाटी रवा, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि बारीक कट केलेला टोमॅटो. सर्वप्रथम इथे एका भांड्यामध्ये रवा टाकून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकूया बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो आणि कोथिंबीर. तर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत दही. 2 चमचे दही इथं वापरलेलं आहे. जर तुमच्याकडे दही अवेलेबल नसेल तर तुम्ही लिंबू देखील इथे वापरू शकता, त्यामुळे आपल्याला खूप छान अशी टेस्ट येते. तर हे सर्व जिन्नस आपण अगोदर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. जिन्नस हे सर्व व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर आपण या मिश्रणाचं छान असं बॅटर बनवून घेऊया. तर बॅटर बनवण्यासाठी आपण इथे पाण्याचा वापर करणार आहोत. थोडं असं पाणी टाकून आपण याचं व्यवस्थित असं बॅटर बनवून घेऊया. तर इथे थोडं पाणी टाकून आपण याचं व्यवस्थित असं बॅटर बनवून घेतलेलं आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, अशी ठेवायची आहे. जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त घट्ट देखील नाही करायचं, मीडियम अशी कन्सिस्टन्सी ठेवली आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे चवीनुसार मीठ आणि हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता आपण हे मिश्रण 5 मिनिटांसाठी भिजत ठेवूया. तर हे मिश्रण भिजेपर्यंत आपण इथे आप्पे पॅन आहे त्याला ग्रीस करून घेऊया. तर मी इथे ऑइलचा वापर करणार आहे. ऑइल लावून मी हे सर्व साचे व्यवस्थित असे ग्रीस करून घेणार आहे. शक्य असल्यास तुम्ही तूप देखील लावून ग्रीस करू शकता. सर्व साच्यांमध्ये असं व्यवस्थित असं तेल लावून आपण ग्रीस करून घेऊया. तर इथे आपलं जे मिश्रण होतं ते आपण 5 मिनिटं भिजायला ठेवलेलं होतं. आता ते रेडी आहे. चला आता आपण झाकण उघडून पाहूया. आता आपण आप्पे जे आहेत ते थोडेसे खालच्या साईडने कसे झालेले आहेत ते चेक करूया. तुम्ही इथे पाहू शकता की आप्पे खालच्या साईडने व्यवस्थित असे भाजलेले आहेत. आपण आता याच्यावरती तेल स्प्रेड करून घेऊया. सर्व आप्प्यांवरती तेल स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि आता आपण याची पलटी करूया. दुसरी बाजू याची आपण व्यवस्थित अशी भाजून घेऊया. तर अशा प्रकारे मी हे सर्व आप्पे एक करून असे पलटी करून घेतलेले आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता की हे आप्पे किती छान असे लालसर आणि क्रिस्पी खालच्या बाजूने शेकलेले आहेत. खूप स्पॉन्ज असे देखील हे आप्पे झालेले आहेत आणि झटपट होतात हे आप्पे. तर आपण याची दुसरी बाजू देखील व्यवस्थित अशी शेकून घेऊया. तर तुम्ही इथे चेक करू शकता की खालची बाजू देखील व्यवस्थित अशी शेकलेली आहे. इथे आपण जेव्हा आप्पे बनवतो तेव्हा गॅस हा मीडियम ठेवायचा. त्यामुळे काय होतं की आप्पे जे आहेत ते खूप छान असे क्रिस्पी आणि लालसर होतात.
तर हे आप्पे तुम्ही दह्यासोबत किंवा नारळाच्या चटणीसोबत सर्व करू शकता. खूप छान असे टेस्टी लागतात हे आप्पे. जर तुम्ही वर्किंग वुमन असाल किंवा सकाळच्या गडबडीमध्ये तुम्हाला वेळ नसेल तर हा नाश्ता जरूर बनवा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा.